तर 5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार विनायक राऊतांनी सातत्यानं प्रयत्न करून चिपी विमानतळ सुरू केलं होतं। या विमानसेवेचा आता बोजवारा उडालाय। येत्या 15 दिवसात चिपी मुंबई विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय। 5 वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात तत्कालीन खासदार विनायक राऊतांनी सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं। या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई, पुणे, बेंगलोर इत्यादी फेरी सुरू होत्या आणि फेऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती। खरं तर गेल्या 7-8 महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत, लोकांची गैरसोय होते आणि ह्याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितले की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे।